विचार करत असणार की एवढ्या उन्हाची ही बाहेर काय करते. हे ऊन नाही आहे, हे सकाळचे 7:30 वाजताचं कोवळं ऊन आहे, जे मला कोवळं बिलकुल वाटत नाही आहे. आणि मी एवढं सकाळी का उठलेले, काल तर एवढं लेट उठलेले होते. त्याचं रिझन असं आहे की मी एक रिझॉल्युशन घेतलेलं होतं की मी दररोज लवकर उठेल, योगा करेल. योगा तर केलेला, म्हणजेच एक्सरसाइज केलेली, बट मॉर्निंग वॉकला आलेले होते. मॉर्निंग वॉकला आल्यानंतर मी थोडंसं वॉक केलं, त्याच्यानंतर बसून घेतलं का बसलेली. कारण की तुमचा जो व्हिडिओ होता कालचा, तो एडिट करत होते, तो एडिट करून ठेवते, म्हणजे मला नंतरून तो टाकता येईल. त्याच्यासाठी मी आले होते. पण हा सण त्याचं काय म्हणणं दिसत नाही. मी बसावं इथे, त्याच्यामुळे मी उठून जाते. इथे एक मंदिर आहे, आपण तिथे पाया पडून घेऊ. काहीच मी मंदिरात गेले आणि काही कांड झाला नाही असं होत नाही. मी तिथे गेले, मला एक मॉडेल भेटल्या, ज्या की एक आजी होता. त्यांना म्हटलं थांबा तुमचा व्हिडिओ काढते पूजा करताना, आणि मी त्यांचा व्हिडिओ काढून सांगत होते की आपल्याला एक मॉडेल भेटलेला होता. आपल्या एक आजी होत्या ज्यांना की मी बघितलेलं ना आमच्या बिल्डिंगच्या खाली, आमच्या इथलं नाही, त्या दुसरीकडच्या, पण त्या तिथं होत्या. त्या पूजा करत होत्या महादेवांची. आणि मी तिथं गेले आणि त्यांना म्हटलं आजी आजीने रिॲक्शनच दिली काही. आजी पूजामध्ये मग्न. त्याच्यानंतर परत आजी म्हणते काय. म्हटलं आजी मी तुमचा व्हिडिओ काढू का. आजी म्हणते काढला. त्याच्यानंतर आजी तितकी खुश, म्हणजे आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता. आणि मी म्हटलं भाई काय लागतं आहे एका आजीला, काय लागतं आहे एका वडीलधाऱ्या व्यक्तीला. जस्ट थोडंसं कन्सर्न लागतं, थोडंसं प्रेम लागतं आहे, जे की त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या डोळ्यांमध्ये, त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये दिसून येत असतं. आणि तेच थोडंसं चांगला दिवस जाईल आज मे बी. मी आत्ता जो यूट्यूबचा ब्लॉग असतो तो कालचा डाउनलोड करून थोडासा एडिट वगैरे तर नाही केला, पण एकत्र केले ते सगळे व्हिडिओ. मी लिटरली 1 तासापासून इथं बसलेले, लोक मला बघतायच आता. आणि मी एवढ्या वेळपासून तो फक्त व्हिडिओ जोडत होते. आणि मला या लोकांचं इतकं कुतूहल वाटतं की त्याच्यामध्ये साऊंड इफेक्ट देणं, ते एडिटिंग करणं, सगळ्या गोष्टी करणं, एवढ्या सगळ्या गोष्टी करणं खूप इम्पॉसिबल गोष्ट आहे. की तरी वेळ त्याच्यामध्ये जात असेल. हां, ते परफेक्शन असेल त्याच्यामध्ये की एवढ्या सगळ्या दिवसामध्ये हे सगळ्या गोष्टी शिकल्या असतील. पण मी लिटरली 1 तासापासून बसलेलं. आणि मी काय केलं आहे, फक्त तो जो व्हिडिओ होते ते एकत्र केले आणि त्याच्यामध्ये फक्त टायटल वगैरे टाकलं, डिस्क्रिप्शन टाकलं, ते पण ChatGPT कडून घेतलेलं होतं. मला नाही कळत ही कोणत्या टाईपची सोशल एन्झायटी आहे. पण मी बाहेर एवढ्या आवाजामध्ये, एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये बोलत असते. आणि आता मी माझ्या फ्लॅटमध्ये चाललेले आहे. आणि फ्लॅटमध्ये माझ्या मैत्रिणी आहेत, आणि त्या थोड्याशा असं जास्त माझं त्यांचं एवढं जमत नाही. त्याच्यामुळे मी एकदम शांत बसून घेते. मी ब्लॉग वगैरे शूट करत नाही. लोक सकाळी उठल्या नाश्ता करत असतात. मी सब्जा भिजवायला टाकत असते. सब्जा हे गावठी तूप आणि पाणी गरम आहे. आणि ही काकडी आणि कैरी. आणि हे डिटॉक्स वॉटर, ज्याच्यामध्ये पुदिना, काकडी आणि कैरी आहे, जे की डिटॉक्स करतं आपल्या बॉडीला. या हॉट वॉटरसोबत माझं एकमेव साथ असतं. तुम देना साथ मेरा ओ हम ना. अभी अनिता चाची न्यूज हिअर. सो गाईज, जसं तुम्हाला माहिती आहे की मी बाहेरचं पदार्थांना खूप मला आवडतात ते. अँड कॉज ऑफ दॅट हे सगळं होतं आहे. मे बी पिंपल्स वगैरे याच्यामुळं होत असते. कारण की या दिवसांमध्ये माझं बाहेरचं खाणं खूप वाढलेलं होतं. कारण की माझी जी रूममेट आहे ती गेलेली आहे बाहेर, आणि आम्ही दोघी एकत्र जेवण बनवतो. सो ती बाहेर गेलेली, म्हणजेच तिच्या घरी गेलेली, आणि त्याच्यामध्ये मला बनवायचा थोडासा कंटाळा, त्याच्यामुळे बाहेरचं खूप सारं खाल्लेलं आहे. सो ते अल्टरनेटिव्ह मी येणे स्किप करणार आहे. कारण की हे आहे RJ+, हे काही प्रमोशन नाही आहे आणि ना मी प्रमोशन करणार आहे. कितीही मला पैसे दिले तरी मी प्रमोशन नाही करणार आहे. हे बोलून मला कितीतरी प्रमोशन येऊ शकतात. सो हे मी घेत असते.
डेली लक्षात असलं तर घेते, पण घेणं खूप जरुरी आहे कारण की त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज आहे, जसं विटॅमिन्स असतात, मिनरल असतात आणि त्या ज्या की आपल्यासाठी खूप गरजेच्या असतात. जसं आता बघा याच्यामध्ये सोडियम आहे, विटॅमिन सी आहे, जे की फेससाठी अगेन खूप इम्पॉर्टंट असतं, इम्युनिटीसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. विटॅमिन D3, विटॅमिन B6, विटॅमिन B12, फॉलिक ॲसिड. मेन म्हणजे मुलींसाठी फॉलिक ॲसिड असणं खूप गरजेचं आहे कारण की आजकाल मुलींचं रक्त जे आहे म्हणजे HP जे आपण म्हणत असतो ते खूप कमी झालेलं आहे. L-आर्जिन, खूप साऱ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ज्यांचे मला प्रोनाऊन्सिएशन येत नाही आहे आणि हे जे आहे हे मी डेली घेण्याचा प्रयत्न करत असते कारण की थोडंसं बिझी शेड्यूल असल्यानंतर मी विसरून जात असते, बट मी घेणार आहे. भरपूरशा गोष्टी असतात की आपण बाहेरचं खाण्यासाठी खूप सारे पैसे खर्च करत असतो, जसं मी पण करत असते. मी बाहेर गेल्यानंतर मी हे बघत नाही की माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे आहे किंवा माझ्याकडे कॅश किती उरलेली आहे, बट माझा पॉईंट हा असतो की हां, जिंदगी में आए हो तो खा पी के मजे करो, बट नॉट दॅट टेस्ट. मी थोडंसं माझ्या हेल्थकडे पण लक्ष देत असते, जसं बीटरूटचा पराठा खाऊन घेतला एखाद्या दिवशी. सकाळी सकाळी तर आपलं मॉर्निंग रुटीन सेट असतं, एखाद्या दिवशी आपण स्किप करू शकतो, जसं मी काल स्किप केलेलं होतं. बट डेली माझं मॉर्निंग रुटीन हेच असतं की मी एक्झरसाईज करते, मॉर्निंग वॉक करत असते आणि त्याच्यानंतर जे डिटॉक्स वॉटर माझं पडलेलंच असतं, त्याच्यानंतरून मी सब्जा सीड्स खात असते कारण की अगेन माझ्या घरच्यांना असं वाटत असतं की माझं जे वेट आहे किंवा माझी जी तब्येत आहे खूप बारीक आहे, सो त्याच्यामुळे वेट गेन नाही होणार बट मेंटेन राहील की नाही का. हां ठीक आहे, जेवढं हवं तेवढं राहू शकतं कारण की त्याच्यामध्ये खूप सारे नाही का न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामुळे. आता त्याच्यानंतर सकाळी सकाळी मी फायबर वगैरे खात असते, मला फायबर खायला सांगितलेलं आहे डॉक्टरांनी. काकडी असेल, चणे असतील, त्याच्यानंतर मूग डाळ असेल मोड आलेली, आणि जे चणे असतात ते पण मोड आलेले खात असते कारण की आय थिंक मी वेळ आल्यानंतर बाहेरचं खूप सारं खात असते की जे की खाल्लं नाही पाहिजे, पण वेळ आल्यानंतर मी काहीही खाऊन घेते आणि खूप मला बाहेरचं पदार्थ खूप आवडत असतात. सो त्याच्यामध्ये मी स्वतःच्या हेल्थकडे पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे कारण की हां ठीक आहे, आपण आपल्या हौशीन्यवशी सगळ्या करू, पण ॲटलिस्ट ॲट द एंड आपल्या घरच्यांना बघायला आपण हवेत, ना की आपले घरचे आपल्याला बघायला हवेत. सो हे होतं. सो अगेन RG+.